माझं नाव वैष्णवी आहे. माझ्या आई-वडिलांच्या मृत्यूनंतर मी पूर्णपणे शांत झाले होते. त्यावेळी माझं वय फक्त 9 वर्ष होतं. त्यांचे मृतदेह माझ्या डोळ्यासमोर ठेवलेले होते. ते दोघे ज्या गाडीतून गेले होते, ती गाडी चक्काचूर झाली होती. ही आठवण माझ्या बालपणाची शेवटची आठवण बनली. मी खामोश झाले. लोकांना वाटलं की धक्का बसलाय. वेळ जाईल तशी मी बरी होईन. पण त्यांना काय माहीत होतं की ती वैष्णवी तर तिच्या आई-वडिलांसोबतच बालपणातच मेली. माझे मोठे काका मला त्यांच्यासोबत घेऊन गेले. तेच ज्यांच्या डोळ्यात सहानुभूती कमी आणि मजबुरी जास्त होती. त्यांच्या शब्दात ती ऊब कधीच आली नाही, जी वडिलांची आठवण करून देते. आणि माझी मोठी काकू, तिने माझ्या आई बनण्याचं खूप नाटक केलं. प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. दुधासोबत मला झोपेचं औषध देणं, हे सगळं असं वाटायचं जणू तिने माझा स्वीकार केला आहे. पण तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं. नक्कीच काहीतरी लपलेलं होतं. काहीशी अस्वस्थता. जणू मी तिच्यासाठी एखादं ओझं होते आणि एखादं प्यादं. या घराचं वातावरण खूपच विचित्र होतं. खोलीच्या प्रत्येक आवाजाला कुलूप लावलेलं होतं. प्रत्येक गोष्टीवर मला गप्प केलं जायचं. आणि एक खोली अशी होती जिला सर्वात वरची खोली या नावाने हाक मारली जायची. ती नीरवची खोली होती. तिचं नुसतं नावच भीतीसाठी पुरेसं होतं. कधी कधी वरून त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू यायचा. तेव्हा नोकरही घाबरायचे. शांत व्हायचे आणि काकू शांतपणे त्याच्या खोलीचा दरवाजा बंद करायची. जर कोणी त्यांना प्रश्न विचारला तर ती म्हणायची की वर कोण आहे हे जाणून घेणं तुमच्यासाठी गरजेचं नाही. तो फक्त एक वेडा आहे. मला घाबरवण्यासाठी एवढं पुरेसं होतं. वेळ जात राहिला. मी त्या घरात राहत राहिले. पण कधीच आपलेपणा मला जाणवला नाही. शाळेत गेले तरी ड्रायव्हरही अनोळखी वागायचा. मला कोणाशीही बोलण्याची आणि मित्र बनवण्याची परवानगी नव्हती. मला फक्त या गैरसमजात ठेवलं गेलं की मी त्या लोकांसाठी खास आहे. पण सत्य हे होतं की मला फसवण्यात येत होतं. या लोकांनी मला आपल्या कैदेत ठेवलं होतं. एक शांत आणि सोनेरी पिंजरा, ज्याची चमक पाहून कदाचित मला कधी समजलंच नाही की ही चमक गोष्ट कैद आहे. मी मोठी झाले तेव्हा या लोकांनी माझ्या नशिबाचा फैसलाही करून टाकला. एके दिवशी काकू म्हणाली की तुझं लग्न आम्ही बालपणातच ठरवलं होतं. आता वेळ आली आहे की तुझं लग्न करून तुला तुझ्या पतीच्या घरी पाठवलं जावं. तिचं बोलणं ऐकून माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही. मला असं वाटलं जणू मी काहीतरी वेगळंच ऐकलं आहे. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी विचारलं, माझं लग्न कोणाशी? ती म्हणाली की तुझं लग्न नीरवशी होणार आहे. मी तिचं बोलणं ऐकून थक्क झाले. मी म्हणाले की तुम्ही माझं लग्न अशा माणसाशी ठरवलंय ज्याला मी कधी पाहिलेही नाही. फक्त ऐकलंय की तो खूप भयानक आणि वेडा आहे. माझं तर शरीरच कापू लागलं होतं. पण ती या घराची मोठी होती आणि तिच्या निर्णयापुढे कोणाचंही चालत नव्हतं. मी तिच्यासमोर विनवण्या करू लागले, रडू लागले. पण सर्वांच्या चेहऱ्यावर एक थंड शांतता होती. जणू या लोकांनी हा निर्णय आधीच घेतला होता. मोठ्या काकांनी नजर चोरली. त्यांना सगळं माहित होतं पण ते गप्प राहिले. त्यांची शांतता सर्वात जास्त आवाज करत होती. काकूंनी माझा हात पकडून सांगितलं की हीच तुझ्या आईवडिलांची इच्छा होती. मला माहित होतं की ती खोटं बोलत आहे. पण माझ्याकडे तिचा खोटेपणा सिद्ध करण्यासाठी कोणताही पुरावा नव्हता. त्या रात्री मला झोप लागली नाही. मी माझ्या खोलीत बंद होते आणि खिडकीतून आकाशाकडे पाहत विचार करत राहिले की खरंच माझ्या आयुष्याचा निर्णय झालाय का? आणि मला त्या वेड्या माणसासोबत आयुष्य काढावं लागेल का? मी त्याच रात्री स्वप्नात माझ्या आईला पाहिलं. ती मला मांडीवर घेऊन बसली होती आणि सांगत होती की वैष्णवी, स्वतःला हार मानू देऊ नकोस. सकाळ होण्यापूर्वी मी निर्णय घेतला की मी इथून पळून जाईन. म्हणूनच मी एका बॅगेत माझं सामान पॅक केलं. मध्यरात्रीची वेळ होती. घरातील सर्व लोक झोपले होते. त्यांना खात्री होती की मी इथून पळून जाण्याची हिंमत कधीच करू शकत नाही. पण मी ती वैष्णवी नव्हते, जिला हे लोक लहानपणी आपल्या घरी घेऊन आले होते. आता मी चालायला लागले होते, पळायला लागले होते. किंबहुना खूप जास्त समजूतदार झाले होते. दरवाजाची चावी मला कधी मिळाली आठवत नाही. कदाचित देवानेच मला रस्ता दाखवला होता. मी हळूच बाहेरचा दरवाजा उघडला आणि बाहेर पाऊल टाकलं. माझ्या आयुष्यातला हा पहिलाच निर्णय होता, जो मी स्वतः घेतला होता. रात्रीची वेळ होती. रस्ता सुनसान होता. मी पळत राहिले. मला माहित नव्हतं मी कुठे चाललीये. फक्त एवढं माहित होतं की मला मागे जायचं नाहीये. गाड्या जात होत्या. काहींनी माझ्याकडे पाहिलं तर काहींनी दुर्लक्ष केलं. एक मिनिटासाठी मला वाटलं की जगाला माझी काळजी नाही. मला माहित होतं की माझं कोणीच नाही. मला आता स्वतःसाठी जगायचं होतं. मला स्वतःची काळजी घ्यायची होती. चालता चालता माझे पाय दुखू लागले होते. 2-3 तास उलटून गेले. तेव्हाच मला एक बाग दिसला. मी त्यावर बसले. थकव्यामुळे शरीर माझं चूर झालं होतं. पण डोळ्यात झोप नव्हती. तेव्हाच मला एक छोटंसं हॉटेल दिसलं. पण माझ्याकडे पैसे नव्हते. सर्व बाजूंचे दरवाजे बंद होते. प्रकाश अंधुक होता आणि मी बेसहारा. तेव्हाच मला एक बाई भेटली. तिचं वय साधारण 35 वर्षे असेल. तिच्या डोळ्यात कठोरपणा दिसत होता.
पण हृदयात कदाचित मावळपणा शिल्लक होता. मी कदाचित तिला एखाद्या गल्लीच्या कोपऱ्यावर अस्वस्थ उभी दिसले. कदाचित तीही कधी काळी स्वतःपासून पळाली असावी. म्हणूनच तिने मला ओळखलं. तिने मला काहीच विचारलं नाही. फक्त म्हणाली, "माझ्यासोबत चल." मी तिला काहीच बोलू शकले नाही. फक्त तिच्यासोबत चालू लागले. ती मला एका छोट्याशा घरात घेऊन गेली. हे घर जरी छोटं असलं तरी स्वच्छ होतं. भिंतींवर अनेक वर्षांची शांतता वसलेली होती आणि स्वयंपाकघरातून दुधाचा वास येत होता. तिने मला कपडे दिले आणि म्हणाली की जाऊन आंघोळ कर. मी बाथरूममध्ये आंघोळ करायला गेले तेव्हा पाणी जणू माझ्या शरीरावरून नाही तर माझ्या भीतीवरूनही वाहत होतं. मला पहिल्यांदा वाटलं की मी एक माणूस आहे. त्या रात्री मी अंथरुणावर झोपून राहिले. मला इथे फक्त एका प्रकारची शांतता वाटत होती. ती शांतता जी अनेक वर्षांपासून गायब होती. डोळे मिटले तर आईची आठवण येऊ लागली. त्या सर्व गोष्टी ज्या कधीतरी कहाणी होत्या आणि ती सगळी स्वप्ने जी पाहण्याची सवलतच मिळाली नाही. पण दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा पलंगावर कोणीतरी होतं. अचानक माझी किंकाळी फुटली. पुढच्याच क्षणी तो अगदी माझ्या समोर बसला होता. तो माणूस दुसरा कोणी नसून नीरव होता. माझ्या घशातून आवाज निघणं जणू बंद झालं होतं. मला ओरडायचं होतं पण माझा आवाज आतच दबून राहिला. तेव्हाच त्याने मला पकडलं. इतक्या घट्ट की मी स्वतःला त्याच्यापासून सोडवू शकत नव्हते. पण ते वेदनादायक नव्हतं. जणू तो माझ्यावर नियंत्रण मिळवू पाहत होता. मला मोडू पाहत नव्हता. तो म्हणाले की आता तुझा खेळ तुझा राहिलेला नाही. त्याच्या शब्दात जणू एक शांतता होती. एक विचित्र असा विश्वास आणि भरपूर खात्री. मी थक्क झाले. माझ्या आतून जणू काहीतरी गायब होऊ लागलं. तोच नीरव ज्याला मी कधी पाहिलं नव्हतं. फक्त त्याच्याबद्दल ऐकलं होतं. आज तो माझ्यासमोर बसला होता आणि तो तसा नव्हता जसं मी त्याच्याबद्दल ऐकलं होतं. त्याला पाहून कोणीही म्हणू शकत नव्हतं की माणूस वेडा आहे. तो अजिबात वेडा वाटत नव्हता ना. त्याच्या डोळ्यात ती दहशत होती जिने तिथल्या लोकांना घाबरवूनच ठेवलं होतं. ना चेहऱ्यावर तो विखुरलेपणा होता ज्याच्या खुणा मला वर्षानुवर्षे ऐकू येत होता. त्याच्या डोळ्यात खोली होती. एक विचित्र असं सत्य होतं. एक असं रहस्य लपलेलं होतं जे सर्वांपेक्षा वेगळं होतं. मला नक्कीच भीती वाटत होती. पण त्याहून जास्त मला आश्चर्य वाटत होतं. कारण जो माणूस माझ्यासाठी एक भीती बनला होता तो आता माझ्यासमोर अगदी शांतपणे आणि एका चांगल्या माणसाच्या अवस्थेत उभा होता. माझं शरीर पूर्णपणे कापत होतं. पण त्याच्या स्पर्शाने माझ्या हृदयाची धडधड रोखली होती. तो माझ्या अगदी जवळ होता. इतका की मी त्याच्या श्वासांची चाहूल सहज माझ्या चेहऱ्यावर जाणवू शकत होते. मी अडखळत मागे सरकले. पण त्याच्या ताकदीने मला रोखलं. नाही, तो जालिम नव्हता. पण तो मला जाऊही देऊ इच्छित नव्हता. तो म्हणाला की तुला वाटतं की तू पळू शकतेस त्या घरातून, माझ्यापासून. तो हळूच म्हणू लागला. त्याच्या शब्दात ना राग होता ना गर्व. फक्त एक विचित्र शांतता आणि एक विचित्र सत्य होतं. जणू त्याने अनेक वर्षांपासून वाट पाहिली होती. फक्त हा क्षण पाहण्यासाठी. तो म्हणाला की तुला माहित आहे तू यावेळी कुठे आहेस? माझे हात सोडत त्याने विचारलं. तेव्हा मी गप्प राहिले. माझी नजर खाली झुकली. तो हसू लागला. एक संथ हसू ज्यामध्ये शांतता होती आणि थकवाही होता. ही जागा माझी आहे. जिथे तू आली आहेस. ही माझी जागा आहे आणि तू इथे स्वतःच्या मर्जीने आली नाहीस तर तुला आणलं गेलंय. तुझी कहाणी खूप आधीच लिहिली गेली आहे वैष्णवी. तू कदाचित काहीच जाणत नाहीस. तू वाचायलाही आत्ता सुरुवात केली आहेस. मी अचानक घाबरले आणि त्याच्यापासून मागे सरकले. पण भिंतीने रस्ता बंद केला. खोली छोटी होती पण त्याच्या उपस्थितीने ती आणखीनच रुंद झाली होती. तो हळूहळू चालत माझ्या जवळ आला. पण यावेळी त्याच्या डोळ्यात मावळपणा होता. त्याने माझ्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहिलं. जणू तो वर्षानुवर्षे हरवलेली एखादी गोष्ट शोधत असावा आणि माझ्या डोळ्यात डोकावून म्हणाला की मी वेडा नाही. त्याने जेव्हा हे हळू सांगितलं तेव्हा मी आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागले. तो म्हणाला की सर्वांनी मला वेडे ठरवलं होतं जेणेकरून मी संपावं. जेणेकरून माझी जागा, माझी ओळख आणि माझी संपत्ती कोणी दुसरं घेऊ शकेल. आणि तू तू सुद्धा या खेळाचा शेवटचा दुवा आहेस. तुझं पात्रही अगदी माझ्यासारखंच आहे. त्याचं बोलणं ऐकून माझे डोळे विस्फारूनच राहिले. हृदय जोरात धडधडू लागलं. डोकं जणू पूर्णपणे रिकामं झालं होतं. मी इतकी वर्षे नीरवच्या नावाने भीतीत घालवली. त्याच्या सावलीपासून, त्याच्या उल्लेखापासूनही. आणि आज जेव्हा तो माझ्यासमोर होता तेव्हा माझी सगळी भीती आश्चर्यात बदलली होती. त्याने माझ्याजवळ येऊन माझं मनगट पकडलं. त्याची बोटे खूप मऊ होती. जणू तो माझा त्रास समजून घेण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला, जेव्हा तू घरातून पळालीस तेव्हा तुला वाटलं की हे सगळं संपून जाईल. पण असं काहीच नाहीये. खरी कहाणी तर आता सुरू झाली आहे. तू तिथून पळाली नाहीयेस तर तू तिथे आली आहेस जिथे तू असायला हवी होतीस, माझ्याकडे. त्याच्या आवाजात कोणतीही जबरदस्ती नव्हती. पण त्याच्या शब्दात एक विचित्र दया होती. माझ्या तोंडातून निघाले की मला स्पर्श करू नकोस. तो अडखळत पण स्पष्टपणे हसला आणि म्हणाला की ठीक आहे.
मी तुला सोडत आहे. तू विचार केलाय का की तू स्वतःला माझ्यापासून सोडवू शकत नाहीयेस? त्याच्या शब्दांनी मला आतून तोडून टाकलं होतं. नक्कीच तो खरं बोलत होता. मी खरोखरच स्वतःला त्याच्यापासून दूर करू शकत नव्हते. ना मनाने ना डोळ्यांनी. नीरव मागे सरकला, जणू त्याला माझ्या गोंधळाची जाणीव झाली असावी, आणि मग खिडकीजवळ गेला. बाहेर पाहत तो म्हणू लागला की तुला सत्य जाणून घ्यायचंय, आणि हे सत्य जाणून घेणं तुझ्यासाठी खूप गरजेचं आहे. जर तुला सत्य जाणून घ्यायचं असेल तर तू इथेच थांब. पण जर तुला जाणून घ्यायचं नसेल तर दरवाजा उघडा आहे. पण लक्षात ठेव, बाहेर तुझ्यासाठी काहीही सुरक्षित नाहीये, आणि आता सगळं काही तुझं रक्षण करण्यासाठी आहे. मी दरवाजाकडे पाहिलं, जो उघडा होता. मी तिथून जाऊ शकत होते, पळू शकत होते, पण माझ्या हृदयाला फक्त एकच गोष्ट जाणून घ्यायची होती की नीरवच्या डोळ्यात मला एक विचित्र वेदना का दिसत होती. आणि मला हे जाणून घ्यायचं होतं, जी त्याच्या डोळ्यातील तो प्रश्न समजू शकली असती. तिथली शांतता वाढत गेली. पण माझ्या आत एक युद्ध सुरू झालं होतं. हा माणूस नीरव, तो कोणी वाईट माणूस आहे, चांगला माणूस आहे, कैदी आहे, माझा शत्रू आहे की आणखी काही? यात माझा इतका चांगुलपणा लपलेला आहे. तो शांतपणे परत आला आणि म्हणाला की एक खोली तुझी आहे वैष्णवी. जर तुझी इच्छा असेल तर मी आणि तू एक होऊ शकतो. मी शांत झाले. कदाचित मलाही वाटत होतं की मी त्याची व्हावी. तो माझ्यासमोर बसला होता, ज्याला मी नेहमी वेडा समजलं, स्वतःसाठी धोका समजलं. तो शब्दात आपलं सत्य लपवत होता. त्याच्या बोलण्यात कोणतंही नाटक नव्हतं, कोणतंही खोटं नव्हतं. फक्त एक कच्चं सत्य होतं, जे श्वासांसोबत बाहेर येत होतं. त्याचे डोळे जणू कोणतं तरी सत्य बोलत होते. मी त्याचे डोळे पाहून समजले होते की तो खोटं बोलत नाहीये. त्याने आपली कहाणी सांगायला सुरुवात केली की जेव्हा मी 15 वर्षांचा होतो, तेव्हा या लोकांनी मला पहिल्यांदा विष दिलं. झोपेच्या गोळ्या पाण्यात मिसळून पाजल्या. मी वाचलो, कदाचित म्हणूनच की माझी झोपही नेहमी माझी शत्रू राहिली. जेव्हा डोळे उघडले तेव्हा सगळे म्हणाले की नीरवला काहीतरी विचित्र झाले, आणि काकू फक्त माझ्या अवस्थेवर दुःख व्यक्त करत राहिली. तुला वाटलं की तुझी काकू माझी सख्खी आई आहे, पण प्रत्यक्षात ती बाई माझी सावत्र आई आहे. त्यांनी सांगितले की मला मारण्यासाठी त्यांनी माझ्या डोक्याला लक्ष्य केलं. मग मी विचार केला की जर सर्वांना असंच वाटत असेल की मी वेडा व्हावं, तर मी तेच बनेन, पण माझ्या पद्धतीने. मी त्याच्या चेहऱ्यावर डोळे रोखून त्याची कहाणी ऐकत राहिले. त्याच्या चेहऱ्यावरील जे जखमांचे व्रण होते ते आता वेदनेचे नाही, तर ते ताकदीचे बनले होते. तो म्हणाला, मग मी शांत राहायला शिकलं. बोलणं कमी आणि ओरडणं जास्त, इतरांसमोर येणं कमी आणि त्यांच्या मनात माझी भीती पसरवणं जास्त. एक दिवस ते यावर विश्वास ठेवू लागले की मी खरंच वेडा झालो आहे. त्यांनी मला खोलीत बंद केलं. नोकरांना सांगण्यात आलं की कोणीही याच्याजवळ जाऊ नये, आणि अशा प्रकारे मी मुक्त झालो त्यांच्या अत्याचारांपासून, त्यांच्या कारस्थानांपासून. कारण कोणी वेड्याला घाबरत नाही तर त्याला सगळे दुर्लक्ष करतात. आणि तू या सर्व वर्षात मला खूप सहन केलंस. माझ्या ओठातून निघालं, सहन? तो म्हणाला की हो, मी सुद्धा असंच काहीसं केलं. माझी सावत्र आई, तिचे हेतू आणि तिचे शब्द मी काळजीपूर्वक पाहिले. तिचं प्रत्येक पाऊल मी ओळखलं, आणि मी तुझी येण्याची वाट पाहिली. त्याचं बोलणं ऐकून मी थक्क झाले. मी म्हणाले, माझी? तो म्हणाला की हो वैष्णवी, तू या कहाणीची शेवटची चावी आहेस. त्याने माझ्याकडे पाहिलं, एका अशा खोल नजरेने, जणू तो माझ्या आत डोकावून ते सगळं पाहत होता जे मी कधी स्वतःपासूनही लपवलं होतं. तो म्हणाला की तू ती साक्षीदार आहेस जिच्या आई वडिलांना रस्त्यातून हटवलं गेलं. तू तो धागा आहेस जो माझ्या सावत्र आईच्या प्रत्येक कारस्थानाशी बांधलेला होता, आणि तूच ती आहे जी माझा हा मुखवटा उतरवू शकतेस किंवा तो पूर्ण करू शकतेस. त्याचं बोलणं ऐकून माझी पावलं अडखळू लागली. हे सत्य माझ्या हाडांमध्ये उतरत होतं. माझ्या आई वडिलांचा अपघात. तो म्हणाला, वैष्णवी, तुझ्या आई वडिलांसोबत कोणताही अपघात झाला नव्हता, तर त्यांना मोठ्या प्लॅनिंगनुसार मारलं गेलं होतं. आणि ते फक्त यासाठी मारले गेले कारण ते तुला स्वतःच्या मर्जीने वाढवू इच्छित होते. तुझ्या काकूनी तुला कधीच स्वीकारलं नाही, तर त्यांनी तुला विकत घेतलं आणि एक शांत, हतबल प्यादं बनवलं, जेणेकरून या घरात आल्यानंतर तुझं लग्न माझ्याशी लावून देता येईल. शेवटी तू माझ्या वडिलांच्या लहान भावाची मुलगी आहेस. त्याचं बोलणं ऐकून माझ्या हृदयात जणू काहीतरी तुटू लागलं. मी आई समजून ज्यांच्या हातांचे चुंबन घेण्यास शिकले होते, ते हात माझ्या आई वडिलांच्या रक्ताने माखलेले निघाले. नीरव अजूनही माझ्याकडे पाहत होता, जणू तो माझी प्रतिक्रिया तपासण्याचा प्रयत्न करत होता. तो म्हणाला की मी तुला फक्त सत्य सांगत आहे, जबरदस्ती काही नाही. तुझी इच्छा असेल तर दरवाजा उघडा आहे, इथून जाऊ शकतेस. पण जर तू थांबलीस तर आपण मिळून हे सगळं काही परत मिळवू शकतो, जे तुझ्याकडून हिरावून घेतलं गेलं. त्याचं बोलणं ऐकून माझी धडधड वाढू लागली. मी नेहमी गप्प राहिले, त्यांचं नेहमी ऐकलं, त्यांचं कारस्थान सहन केलं. आता हीच वेळ होती का मी बोलावं?
पण कोणाशी? कोणासाठी? माझ्या आई-वडिलांसाठी तर मी बोलू शकत नाही. ते मरण पावले होते. पण नीरवसाठी? मी माझे डोळे मिटले आणि माझ्या आई-वडिलांबद्दल विचार करू लागले. ते दोघे जे आयुष्यात कधीच परत आले नाहीत. मग हे सगळं समजल्यावर मला परत मिळत होते. नीरवने माझा हात पकडला आणि म्हणाला, की "आता हे तुझ्यावर अवलंबून आहे वैष्णवी. तू आनंदाने जग किंवा सत्यासोबत लढ." त्यावेळी मी पहिल्यांदा नीरवला एका माणसाच्या रूपात पाहिलं. ना वेडा, ना शत्रू, ना भीती. फक्त एक पुरुष जो अनेक वर्षांपासून एका मुखवट्यामागे लपून बसला होता. फक्त या आशेवर की कोणीतरी त्याचा चेहरा ओळखावा. मी विचार केला की मुखवटा आता नीरवच्या चेहऱ्यावरून नाही तर माझ्या डोळ्यांवरूनही उतरला होता. नीरवने माझ्याजवळ येऊन म्हटलं, की "तू फक्त माझी आहेस, फक्त माझी. मी तुझ्यावर प्रेम करतो. आत्तापासून नाही तर बालपणापासून. पण तू मला घाबरायचीस आणि मला तुझी भीती आणखी वाढवायची नव्हती. म्हणूनच मी कधी तू स्वतः तुझ्यासमोर आलो नाही. ते शब्द नव्हते. तो निर्णय होता. त्यात जबरदस्ती नव्हती आणि विनंतीही नव्हती. फक्त एक विश्वास होता, जो तो स्वतःवरही ठेवत होता आणि माझ्यावरही. माझी पावले मागे हटली नाहीत. आम्हा दोघांनी एकमेकांना काहीच म्हटलं नाही. ना विचारलं, ना सांगितलं. आम्ही फक्त गप्प राहिलो. तो क्षण वादळासारखा होता. वेगवान, खोल आणि पूर्ण. मनाने मी त्यालाही पसंत केलं होतं. त्याच्या सहानुभूतीने माझं हृदय जिंकलं होतं. ती रात्र संपली पण माझ्या आतली जुनी वैष्णवी त्या रात्री मेली. ती जी अडखळायची, ती जी प्रत्येक नात्यावर संशय घ्यायची, ती जी प्रत्येक माणसात फसवणूक महसूस करायची, ती मी नव्हते. आणि ती बनली होती जिने आपल्या इच्छा ओळखल्या होत्या आणि स्वतःच्या आतली ताकद जाणली होती. मी हे सुद्धा समजले होते की सत्याची पहिली अट स्वतःशी खरं बोलणं आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी माझे डोळे उघडले तेव्हा तो माझ्याजवळ बसला होता आणि माझ्या चेहऱ्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यात लाज नव्हती तर अभिमान होता. त्याने माझा हात पकडला आणि म्हणाला की "मी तुला कधीच त्रास देणार नाही वैष्णवी. मी तुला माझी बनवू इच्छितो. तू माझ्या न्यायाची साथीदार आहेस." मी कोणतंही उत्तर दिलं नाही. फक्त त्याच्या छातीवर डोकं ठेवून माझ्या प्रेमाची कबुली दिली. पहिल्याच भेटीत मला त्याच्यावर प्रेम जडलं. मी पलंगावर बसले होते. तेव्हा नीरवने कपाटातून एक जड फाईल काढून माझ्यासमोर ठेवली, ज्यावर खूप सारी धूळ साचलेली होती. पांढऱ्या कागदांची. असं वाटत होतं जणू अनेक वर्षांचं जुनं ओझं यात दफन केलेलं असावं. माझे हात हळूहळू त्या फाईलकडे वाढू लागले आणि एका क्षणासाठी हृदय जोरात धडधडू लागलं. नीरव काहीच बोलला नाही. फक्त माझ्या डोळ्यात पाहत राहिला. जणू त्याला माहित होतं की या क्षणानंतर मी ती वैष्णवी राहणार नाही, जी काल रात्री होते. मी फाईलचं पहिलं पान उघडलं. तेव्हा समोर एक फोटो होता. माझ्या आई आणि बाबांचा. ते दोघे एकत्र उभे होते आणि हसत होते. मी त्यांच्यामध्ये होते. एक निरागस लहान मुलगी, जी त्या दोघांची संपूर्ण दुनिया होती. मला आठवलं ते माझ्यावर खूप प्रेम करायचे आणि लहानपणी माझी प्रत्येक इच्छा चुटकीसरशी पूर्ण करायचे. त्यांच्या एक-एक गोष्टी माझ्या डोक्यात फिरत होत्या. मला दुपारची ती वेळ आठवली, जेव्हा ते मला शाळेतून घ्यायला आले होते आणि त्यानंतरचा त्यांचा तो शेवटचा प्रवास होता, ज्यानंतर काहीच उरलं नव्हतं, शिवाय भयान शांततेच्या. फाईलच्या आत जे लिहिलेलं होतं ते शब्द नव्हते. ते माझ्या बालपणाचं प्रेत होतं, ज्याला वर्षानुवर्षांनंतर दफन करण्याची परवानगी मिळत होती. यात एक इन्शुरन्स रिपोर्ट होता, कारचे ब्रेक फेल झाल्याची माहिती, ड्रायव्हर गायब झाल्याचा तपास, बंद दरवाजे आणि एक प्रायव्हेट नोट, ज्यामध्ये स्पष्ट लिहिलं होतं की हा अपघात मुद्दामून घडवून आणला गेला आहे. मी जसं पान पलटलं तर एका जागी मोठ्या काकांची सही सुद्धा होती. अपघातानंतर लगेचच इन्शुरन्स क्लेमच्या मंजुरीवर. नीरवने फाईलच्या आत एक फोल्डर उघडलं. खाजगी कौटुंबिक रेकॉर्ड. त्यात माझ्या वडिलांचं मृत्यूपत्र होतं, ज्यामध्ये लिहिलं होतं की त्यांच्या संपत्तीचे वारसदार मी आहे आणि जर त्यांना काही झालं तर मोठी काकू आणि मोठे काका फक्त माझे पालक असतील, मालक नाही. पण हे डॉक्युमेंट्स कधीच समोर आणले गेले नाहीत आणि कधीच रजिस्टर्ड झाले नाहीत. मी थरथरणाऱ्या हाताने वाचलं, ज्यामध्ये लिहिलेलं होतं की आमची मुलगी आमच्यासाठी सर्वस्व आहे. तिला कधी कोणी त्रास देऊ नये. आमच्या वाट्याची संपत्ती तिला दिली जावी, जी ती शांततेत वापरेल. आमच्या मृत्यूनंतर आमची मुलगी आमच्या संपत्तीची मालक असेल. हे सगळं वाचून तर माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. पण यात कोणतीही तक्रार नव्हती. ते अश्रू फक्त दुःखाचे नव्हते, तर ते एका सत्यासमोर नतमस्तक होणारे अश्रू होते. मी विचार केला, खरंच मोठी काकू ती बाई आहे, जिने मला दूध पाजलं, रात्री माझ्या तापात बसून माझ्यासाठी प्रार्थना केली, मला अंघोळ घातली, मला माझ्या हातांनी जेवण भरवलं. तिनेच माझ्या आईवडिलांचा मृत्यूचा कट रचला होता. नीरवचा आवाज माझ्या विचारांमध्ये आला. तो म्हणाला की या बाईने तुला वाढवलं नाही तर तुला आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न केला. तुला आपल्या नियंत्रणात ठेवलं. तिने आईच्या रूपात जाळे पसरवले आणि जेव्हा वेळ आली तेव्हा तुला या घराच्या इज्जतीच्या नावावर एका वेड्या माणसाशी बांधण्याचं नाटक केलं, जेणेकरून सगळी संपत्ती पूर्णपणे तिच्याच नियंत्रणात राहील.
नीरवचं बोलणं ऐकून माझे श्वास अडकले होते. मी खूप जास्त आश्चर्यचकित झाले होते. मी स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला. स्वतःला दोन्ही हातांनी घट्ट धरून ठेवलं. जणू मला खात्री करायची होती की मी अजूनही जिवंत आहे. मी वर्षानुवर्षे जिला आईसारखं मानलं ती माझ्या आईसारखी असूच शकत नाही. ती तर माझी शांतता दफन करण्यासाठी कबर खोदणारी बाई होती. नीरव म्हणाला, "आता निर्णय तुझ्या हातात आहे वैष्णवी. जर तुझी इच्छा असेल तर तू ही फाईल बंद करून परत तुझ्या शांततेत जाऊ शकतेस, जसे बाकी सगळे करत आले आहेत. आणि जर तुला एक वादळ बनायचं असेल तर ही फाईल घेऊन सगळं काही ठीक करू शकतेस. ते वादळ जे वर्षानुवर्षांची शांतता, खोटेपणा आणि कारस्थान वाहून नेईल." मी फाईल बंद केली, पण हृदयाची फाईल कुठेतरी उघडीच राहिली. एक एक शब्द, एक एक सत्य माझ्या आत गुंजत होतं. मी नजर वर करून नीरवकडे पाहिलं. तोच माणूस होता ज्याला मी भीती समजायचे, आणि आता तोच माझं एकमेव सत्य होता. त्याच्या डोळ्यात कोणतीही सक्ती नव्हती, कोणताही हट्ट नव्हता. फक्त एक विश्वास होता. एक असा विश्वास होता की मी तो निर्णय घेऊ शकेन जो वर्षानुवर्षे टळत आला आहे. मी एक दीर्घ श्वास घेतला. माझ्या आत जणू कोणीतरी दिवा लावून प्रकाश केला असावा. मी फाईल पुन्हा उघडली आणि एका कागदावर सही केली. तो कागद माझ्यावर माझ्या वडिलांचं मृत्यूपत्र लिहिलेलं होतं, आणि जे अनेक वर्षांपासून रक्ताचे अश्रू गाळत होतं, आता ते सत्य माझ्या बोटांच्या स्पर्शाने पुन्हा जिवंत झालं होतं. मी नीरवला म्हटलं की आपण हे सगळं कधीपासून सुरू करायला हवं. यावेळी माझा आवाज कापत नव्हता, कारण तो एका अशा मुलीचा आवाज होता की जी अनेक वर्षांपासून स्वतःच्या हक्कासाठी तयार केली जात होती, आणि आज तिने स्वतःला ओळखलं होतं. नीरवने एक हलकंसं हसू दिलं आणि म्हणाला की आता तू माझ्यासोबत नाही तर माझ्या बरोबरीने उभी आहेस. तुला माझ्या बरोबरीनंच उभं राहून आपल्या हक्काची लढाई लढायची आहे. त्याच वेळी मला जाणीव झाली की सत्य फक्त दुःख देत नाही, तर हृदयाला आतून छळतं आणि माणूसही बनवतं. मी आज कोणाची मुलगी, कोणाची होणारी पत्नी किंवा कोणासाठी अनाथ नव्हते. मी वैष्णवी होते आणि स्वतःच्या ओळखीसोबत उभी होते. माझा सर्वात पहिला निर्णय माझी शांतता मोडणं हा होता. मी नीरवसोबत त्या खोलीकडे पावले टाकत होते जी मी नेहमी बंद पाहिली होती. तो मला स्वतःसोबत शांतपणे हवेलीत घेऊन आला होता, जिथे मी राहायचे आणि जिथून पळून होते. नीरवने दरवाजा उघडला तेव्हा मला असं वाटलं जणू मी एखाद्या म्युझियममध्ये प्रवेश करत आहे, किंवा अशा जागी मी माझ्या स्मृतीतून गायब झाली होती. भिंतींवर शांत प्रकाश पसरलेला होता आणि वातावरणात काहीतरी असं होतं जे श्वासांना संत करत होतं. खोलीची एक भिंत पूर्णपणे फोटोंनी भरलेली होती. मी थक्क झाले. ते सगळे फोटो माझे होते. मी वैष्णवी होते जिची आई तिला मिठीत घेत होती. एक तो फोटो होता जो मी लहानपणी काढला होता. त्यात माझे वडील माझ्यासोबत होते, माझ्यासोबत हसत होते. मी पटकन माझ्या तोंडावर हात ठेवला आणि ते फोटो पाहून रडू लागले. मला माहित नव्हतं की हे सगळं कसं, कधी आणि का. नीरव शांतपणे माझ्या जवळ उभा होता. तो हळूच म्हणाला की हे सगळं मी सांभाळून ठेवलं होतं, जणू तुझ्या आतली ती वैष्णवी जी जगाबद्दल विसरून गेली, पण मी तिला विसरलो नाही. त्याचं बोलणं ऐकून माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी अनेक वर्षांपासून स्वतःला मजबूत दाखवलं, शांत राहिलो आणि शांत असूनही हसत राहिले. पण त्या फोटोंनी ते सगळं काही व्यक्त केलं होतं जे आतून सडलेलं होतं. एक विचित्र वेदना हृदयात उठू लागली. पण यावेळी ही वेदना एकटेपणाची नव्हती, तर मला ओळखलं गेल्याची होती. मी एका फोटोकडे बोट दाखवलं, ज्यामध्ये मी फुलांचा हार घालून उभी होते. मी विचारलं की हा फोटो कधीचा आहे. नीरव म्हणाला की हा तुझ्या वाढदिवसाचा फोटो आहे, जेव्हा तू 6 वर्षांची होतीस. तू वारंवार म्हणाली होतीस की तुला पिंक कलरचा फ्रॉक हवाय, आणि तुझ्या मम्मीने हा फ्रॉक स्वतःच्या हाताने तयार केला होता. हा फोटो तुझ्या वडिलांनी स्वतः काढला होता. नीरवला सगळं काही आठवत होतं. मला आश्चर्य वाटलं की ज्या क्षणांना मी विसरले होते ते कोणाचे तरी हृदयात अशा प्रकारे जिवंत होते, जणू कालचीच गोष्ट असावी. मी हळूहळू भिंतीजवळ गेले. फोटोंना स्वतःच्या हातांनी स्पर्श करून पाहिलं. असं वाटत होतं जणू माझ्या हृदयावरील जखमांवर मलम लावला जात आहे. प्रत्येक फोटोत एक नवीन कहाणी लपलेली होती. असे क्षण जे काळाच्या सावल्यांमध्ये दफन झाले होते, पण नीरवने त्यांना दफन होऊ दिलं नाही. तो म्हणाला की मी तुला अनेक वर्षांपासून ओळखतो वैष्णवी, की तू ते सत्य आहे जे मी वाचवून ठेवलं आहे. तू फक्त एक मुलगी नाहीस जिला ते लोक संपत्तीची चावी समजतात. तू ते अस्तित्व आहेस ज्यांच्या असण्याने मी पूर्ण होतो. मी त्याच्याकडे पाहिलं. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. ते अश्रू जे कमकुवतपणाचे नव्हते, तर तो खरं बोलत असल्याची साक्ष होते. माझा श्वास जड झाला होता. मी स्वतःला इतक्या वर्षात कधीच कोणाच्या शब्दांवर इतका विश्वास ठेवताना पाहिलं नव्हतं. पण आज माझं हृदय स्वतःच हो म्हणत होतं. कदाचित नीरवमध्ये ते दुःख लपलेलं होतं जे माझ्यातही होतं, आणि कदाचित म्हणूनच आम्ही एकमेकांना समजू शकत होतो. मी त्याच्याकडे पावले वाढवली आणि म्हणाले की जर तू इतकं काही सांभाळलं आहेस तर आता आम्हाला काहीही गमवायचं नाहीये.
मला ती मुलगी बनायचं नाहीये जी फक्त दुःख सहन करते. त्याने माझा हात पकडला आणि हळूच म्हणाले की मग मला वचन दे. आपण फक्त प्रेम करणार नाही, न्यायासाठी लढाई लढू. मी म्हणाले की मी वचन देते. मी त्याला हळूच उत्तर दिलं. पण माझं हृदय खूप जास्त धडधडत होतं. आता माझ्या हृदयात भीती नव्हती. आम्हा दोघांनी एकमेकांना वचन दिलं होतं की आपण ते सगळं परत आणू जे आपल्याकडून हिरावून घेतले गेले. आम्ही फक्त 2 लोक नव्हतो. आम्ही ते 2 खरे मित्र होतो ज्यांना जग खोटं ठरवून दफन करू इच्छित होतं. आम्ही निर्णय घेतला होता की आता आमची कहाणी फक्त प्रेमाची असणार नाही, तर ती एक धडपड असेल, अन्यायाविरुद्धची एक जंग असेल. मी भिंतींवर लटकलेल्या फोटोंकडे शेवटच्या वेळी पाहिलं. एक साधासा फ्रेम ज्यामध्ये एक पांढरा कागद लावलेला होता. मी आश्चर्याने विचारलं की हा रिकामा का आहे? नीरवने हसून उत्तर दिलं, कारण हा त्या दिवसासाठी उरलेला आहे जेव्हा आपण दोघे एकमेकांचे होऊ. जेव्हा तुझा फोटो आणि माझा फोटो एकमेकांवर लावला जाईल, तेव्हा हे पूर्ण होईल आणि हे सगळं सत्याच्या विजयानंतर होईल आणि आपल्या विजयाची निशाणी बनेल. मी रिकाम्या फ्रेमला हाताने स्पर्श करून हृदयात अनुभव घेतला होता. आम्हा दोघांनी त्याच सकाळी भिंतीवरील फोटोंच्या सावलीत बसून ते पहिलं पाऊल उचललं, ज्याचा रस्ता संकटांनी भरलेला होता. शेवटी प्रकाश होता आणि आम्ही दोघे फक्त आठवणींना नाही, तर स्वतःलाही फोटो बनवणार होतो. तो काळ आला होता, जो माझ्या आत एक नव्या माणसाला जन्म देत होता. मी नेहमी स्वतःला सत्याच्या शोधात पाहिलं होतं, बेसहारा, विखुरलेली लाचारी. पण आता मी तमाशाचा भाग नाही, तर त्या सत्याचा रस्ता बनवू इच्छित होते. नीरव म्हणाला की जर शत्रूला खात्री असेल की तो जिंकत आहे, तेव्हाच तो खरी चाल खेळतो. आणि आम्ही आमच्या प्लॅनवर लक्ष द्यायला सुरुवात केली होती. नीरवने सर्वांसमोर आपल्या सावत्राईच्या म्हणजेच मोठ्या काकूंच्या पाया पडला. त्यांच्या डोळ्यात तीच जुनी चमक परत आली होती, ताकदीची, नियंत्रणाची आणि विजयाची. त्यांना वाटलं की नीरव तुटला आहे आणि मी ती शांत मुलगी आहे, जी आता त्यांच्या मर्जीवर तयार आहे. त्यांनी आम्हाला मिठी मारली. आम्हा दोघांचं लग्न लावून देण्यात आलं. संपूर्ण कुटुंबासमोर आम्हा दोघांना जेवण भरवण्यात आलं. मी पाहिलं होतं की काकूंच्या चेहऱ्यावर समाधान होतं, पण माझ्या चेहऱ्यावर जे हसू होतं ते या समाधानाची मुळे कापत होतं. मी स्वतःला पुन्हा एकदा या घरात परत पाहिलं. पण यावेळी मी ती वैष्णवी नव्हते, जिला लहानपणी आईवडिलांच्या मृत्यूनंतर आणून इथे ठेवलं गेलं. माझे आई वडील दुसऱ्या शहरात राहायचे आणि ही हवेली माझ्या आजोबांची होती, ज्यांचे फक्त 2 मुलगे होते, मोठे काका आणि माझे वडील. माझे वडील जरी शहरात आपल्या मेहनतीने बांधलेल्या दुसऱ्या घरात राहायचे, तरीही ही अर्धी हवेली सुद्धा त्यांचीच होती, जिची वसियत त्यांनी जिवंतपणी माझ्या नावावर केली होती. मी आता या हवेलीच्या शांत भिंतींमधील खोटेपणा, कारस्थान आणि द्वेषाची प्रत्येक जुनी भिंत ओळखली होती. प्रत्येक पाऊल, प्रत्येक नजर, प्रत्येक हसू आता मला फसवणूक वाटत होतं. आणि मी आता या फसवणुकीची नवी पात्र बनले होते. काकूंनी मला एके दिवशी जवळ बोलावलं, माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि तेच प्रेमाचे खोटे शब्द म्हटले की मुली तू माझा जीव आहेस. मी नजर खाली ठेवली आणि होकारार्थी मान हलवली. पण माझ्या हृदयात त्यावेळी जी खळबळ होती ती कोणत्याही ठिणगीपेक्षा कमी नव्हती. नीरवही आपलं पात्र उत्तम प्रकारे निभावत होता. तो घरात साधा, शांत आणि आपल्या वडिलांसोबत जमिनीच्या कागदपत्रांवर सह्या करत राहिला. काकूंची प्रत्येक गोष्ट तो मुकाट्याने मान्य करत होता. प्रत्येक रात्री जेव्हा आम्ही दोघे आमच्या खोलीत भेटायचो, तेव्हा तोच नीरव असायचा, ज्याच्या चेहऱ्यावर तो मुखवटा नसायचा, जो तो दिवसभर घालून असायचा. आम्ही प्लॅन बनवत राहायचो, विचार करत राहायचो की आता आपल्याला काय करायचं आहे. प्रत्येक प्रतिक्रियेवर लक्ष ठेवायचो. ही लढाई फक्त मनाची नव्हती, तर मेंदूचीही होती. मी नोटीस केलं होतं की काकू आता आपली रहस्य पूर्णपणे उघड करत नव्हत्या. त्या कोणाला काहीच सांगत नव्हत्या, ना करत होत्या, ना आपल्या पतीला, ना नोकरांना. प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात ठेवू पाहत होत्या. जणू त्यांना पूर्ण खात्री असावी की त्यांचं जाळं इतकं मजबूत आहे की कोणीही त्यातून सुटू शकत नाही. आणि हीच त्यांची सर्वात मोठा कमकुवतपणा होता. एके दिवशी मी त्यांच्या खोलीत आणि त्यांच्या कपाटावर एक जुना बॉक्स पाहिला. नीरवने आधीच मला याबद्दल सांगितलं होतं की खरे पुरावे तिथेच असू शकतात. मी काकूंना बोलण्यात गुंतवून खाली स्वयंपाकघरात पाठवलं आणि लगेच बॉक्स उघडून आत असलेल्या फाईल्सचे फोटो काढले. त्यात खूप काही होतं. जमिनींच्या जाळ्यासोबतच वसियत बदलल्याचा झेरॉक्स प्रती आणि काही गुप्त पावत्या, ज्या एका वकिलाच्या नावावर होत्या. जेव्हा मी नीरवला ते फोटो दाखवले, तेव्हा तो फक्त इतकंच म्हणाला की हेच ते पुरावे आहेत, ज्याने यांचा महल पडला जाऊ शकतो. आता आमच्याकडे फक्त भक्कम पुरावेच नव्हते, तर विश्वासही होता. पण आम्हाला माहित होतं की शेवटचा वार करण्यापूर्वी शत्रूला बेफिकीर करावं लागेल. आम्ही काकूंसाठी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केला, त्यांच्या सेवा आणि त्यागाच्या वर्षांचे कौतुक करण्याच्या नावाखाली, ज्यामध्ये संपूर्ण कुटुंबाला बोलावण्यात आलं होतं. कॅमेरे लावले गेले
आणि त्यांच्या स्तुतीचे पूल बांधले गेले. काकू, ज्यांनी खूप सुंदर साडी नेसली होती, खूप सारे दागिने घातले होते, कदाचित इतकं तयार होऊन त्यांना आपल्या विजयाची जाणीव करून घ्यायची होती. या कार्यक्रमात नीरवने भाषण दिलं की आईसारखी स्त्री या जगात असूच शकत नाही. आपल्या संपूर्ण कुटुंबाचा पाया निष्ठेवर उभा आहे. संपूर्ण हॉल टाळ्यांच्या कडकडाने निनादून गेला. काकूंचे डोळे चमकत होते. त्यांचा अपूर्ण विश्वास बसला होता की नीरव आता त्यांच्या नियंत्रणात आहे. पण पुढच्याच क्षणी नीरवची नजर माझ्याशी भिडली आणि आम्हा दोघांच्या चेहऱ्यावर एक लपलेलं हसू होतं. तेच जे वादळ येण्यापूर्वी हवेत असतं. त्याच रात्री मी स्वतःला पहिल्यांदा आरशात पाहून म्हटलं की वैष्णवी, आता फक्त जिंकायचं नाहीये तर दाखवूनही द्यायचं आहे की तुझ्या जखमा आम्हाला कमकुवत करत नाहीत, त्या तुला बाण बनवतात. आम्ही आणखी एक निर्णायक पाऊल उचललं होतं. आता खेळाची वेळ संपत आली होती आणि सत्याचा पहिला किरण काकूंच्या डोळ्यात चमकणार होता, जो त्यांच्या डोळ्यात गर्वाने चमकत होता. पण खूपच लवकर त्यांचे डोळे पश्चातापाने पाणावणार होते. नीरवने एक शेवटचं प्याद चाललं. ती बाई, जिला सर्वांनी एक निर्दयी सावत्रबाई म्हणून ओळखलं, पण नीरव जाणत होता की ती कधीच कमी बुद्धीची नव्हती. ती एक अत्यंत धूर्त स्त्री होती आणि आपल्या फायद्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकत होती, जी वर्षानुवर्षे शांततेच्या आडपैसे खात होती. पण आता आमच्याकडे ते सगळं होतं जे त्यांना बोलण्यास भाग पाडू शकत होतं, जसे की पुरावे, वेळ आणि सत्य. आम्ही घरातील एका शांत खोलीत त्या मोलकरणीला बोलावलं, जी काकूंचा उजवा हात होती. जिथे ना कोणताही दरवाजा होता ना खिडकी, फक्त एका छोट्याशा बल्बचा अंधुक प्रकाश होता. 3 लोकांचे डोळे होते, माझे, नीरवचे आणि त्या बाईचे, जिच्या चेहऱ्यावर आता अनेक वर्षांचा थकवा आणि भीती मिसळली होती. नीरवने तिच्यासमोर ते सर्व पुरावे ठेवले होते, फोटो, फाईल्स आणि मग एक ऑडिओ क्लिप लावली, ज्यामध्ये ती एका जुन्या नोकराशी फोनवर बोलत होती, एखाद्या कामाच्या बदल्यात शांतता विकत घेण्याची बातमी करत होती. हे सगळं पाहून ती घाबरली. तिच्या डोळ्यात जणू वर्षानुवर्षांचा केलेला पश्चाताप झळकू लागला होता. तिने एक दीर्घ श्वास घेतला, जणू आत काहीतरी विष दाबलं गेलं आहे. आणि मग शेवटी हार मानली. ती म्हणू लागली की हो, मी नीरवला विष देण्याचा प्रयत्न केला, म्हणून तू रस्त्यातून दूर व्हावा. आणि वैष्णवीच्या आईवडिलांच्या गाडीचे ब्रेकही मीच फेल करवले होते. पण एवढं बोलून ती गप्प झाली. जणू पुढचे शब्द तिच्या तोंडातून निघण्यापूर्वी ती श्वास चोरू इच्छित होती. पण मी एकटी नव्हते. ती म्हणाली, मी फक्त एक प्यादं होतं. ही कामे माझ्याकडून करून घेतली होती. मला या कामांचे खरे आदेश तर तुमच्या मोठ्या काकूने दिले होते. त्याच सर्वांवर नियंत्रण ठेवतात. त्याच ज्यांना आपल्याला, तुला आणि या कुटुंबाची संपत्ती आपल्या मोठी ठेवायची आहे. हे सगळं ऐकून माझा श्वास थांबला. कुठेतरी हृदयाच्या कोपऱ्यात मला ही गोष्ट माहीत होती, पण ऐकणं माझ्यासाठी खूप कठीण होतं. ती आणखी एक जखम होती. तो असा वार होता ज्याने माझी शेवटची आशाच हिरावून घेतली होती. मला काकूंकडून अशी अपेक्षा नव्हती. त्यांचा चेहरा, तोच चेहरा ज्यावर मी वर्षानुवर्षे विश्वास ठेवला होता, तोच चेहरा जो माझ्या स्वप्नांमध्ये आईची जागा बनला होता, आता माझ्या डोक्यात एक खुनी बाईच्या रूपात चिकटला होता. माझे हातपाय कापू लागले. डोळ्यांसमोर अंधार दाटून आला. मी काहीच बोलू शकत नव्हते. कदाचित माझी जीभ मुकी झाली होती किंवा हृदयाने बोलण्यास नकार दिला होता. नीरवने लगेच माझा हात पकडला. त्याने मला इतक्या घट्ट पकडलं होतं की मला त्याच्या असण्याची जाणीव होऊ लागली. त्याने मला दिलासा दिला. तोच दिलासा जो मी अनेक वर्षांपासून फक्त एकदाच अनुभवला होता. पहिल्यांदा जेव्हा आईने मला मांडीवर घेतलं होतं. आता तू एकटी नाहीस वैष्णवी. हा नीरवचा आवाज होता, जो माझ्या आत उतरला. त्या एका वाक्याने जणू माझे सगळे दुःख आणि वेदना तुटले, पण एकाच झटक्यात सावरलं. आता मी फक्त ती मुलगी नव्हते जी एकटी रडायचे. आता मी ती स्त्री बनले होते जिने आपल्या युद्धाचं मैदान निवडलं होतं. सगळं सत्य ऐकून आम्ही दोघेही आतून तुटलो होतो. ही मोलकरीण रडत होती, जी कधी या घरात काकूंचा पाठिंबा मिळाल्यावर छाती फुगवून फिरत असायची. आज आमच्यासमोर हात जोडून बसली होती, रडत होती, पश्चाताप करत होती, पण किमान आता सत्यासोबत उभी होती. या क्षणी आम्हाला तिची दया आली, पण ही दया माझ्या जिद्दीला कमकुवत करू शकत नव्हती. त्या जखमा ज्या मला वर्षानुवर्षे टोचत होत्या, आता त्यांचा इलाज फक्त न्याय होता, ना अश्रू ना माफी. नीरवने मान हलवली, जणू त्याला आधीच सगळं माहीत असावं. हे सगळं काही रेकॉर्ड होत आहे. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला की आता तो आपल्याला शेवटचा भाग तोडायचा आहे. तो तुला बांधून ठेवतो. ती खोटी आई जी वर्षानुवर्षे तुझ्या शांततेतून ताकद देत राहिली. मी काकूंचा चेहरा आठवला. तो चेहरा जो आता रिकामा दिसत होता. मी स्वतःशी वचन दिलं की आता हे खोटं आणखी जिवंत राहू शकत नाही. आता तो दिवस जवळ होता जेव्हा आम्ही या हवेलीच्या पाया हलवणार होतो. पण यावेळी किंकाळ्या गुंजणार नव्हत्या. फक्त सत्याचा आवाज ऐकू येईल आणि त्यात ते सगळं गुंडाळलं जाईल.
जे वर्षानुवर्षे या भिंतींमध्ये दफन होतं. एका अनाथ मुलीची किंकाळी आणि एका मुलीची शांतता. त्या दिवशी मी कमकुवतपणापासून दूर राहिली, पण मी तो कमकुवतपणा दफन केला. आता मी एकटी नाही, तर त्या सर्वांचा आवाज होते, ज्यांना कधी बोलण्याची परवानगी मिळाली नाही. आणि माझी लढाई आता थांबणार नव्हती. नीरवने भेटीची एक जागा ठरवली. ते जुने अंगण, जिथे कधी लहानपणी माझी बर्थडे पार्टी साजरी केली जात होती, जिथे कधी माझ्या मम्मीने मला झोपाळ्यावर बसवलं होतं आणि काकूंनी पहिल्यांदा मला मुलगी म्हणून हाक मारली होती. आम्ही तीच जागा निवडली कारण आम्हाला माहित होतं की त्या आपल्या ताकदीच्या गर्वात जिथे सर्वात जास्त बेफिकीर असतात. आम्ही तिथे तयारी केली. एक कॅमेरा, ऑडिओ रेकॉर्डर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एक असं वातावरण जे त्यांचा अहंकार मोडून टाकेल. ही भेट एक सामान्य कौटुंबिक मीटिंग म्हणून आयोजित केली गेली होती. मोठे काका, काही खास नातेवाईक आणि मी होते. सर्वजण या प्रतीक्षेत होते की ते नीरव आपल्या सावत्र आईची आपल्या जुन्या गैरवर्तनांबद्दल माफी मागणार आहे आणि संपत्तीचा हक्कही पुन्हा त्यांच्या हातात देण्यास तयार आहे. त्या अगदी निवांत बसल्या होत्या. नीरवने प्रेमाने बोलायला सुरुवात केली. "मी थकलो आहे मम्मी, मी थकलो आहे. जे काही झालं त्यासाठी मला वाटतं की आपण सर्वांना आणखी एक संधी दिली पाहिजे." त्या आपल्या हसण्यामागे बेफिकीर झाल्या. त्या म्हणाल्या की माझी तर नेहमी हीच इच्छा होती की मुला तू तुझ्या ताळ्यावर यावंस. बाकी सगळं ठीक होईल. हाच तो क्षण होता ज्याची आम्ही वाट पाहत होतो. नीरवने थोडं झुकून म्हटलं की मला एक गोष्ट समजली नाही की शेवटी तुम्हाला हे सगळं करण्याची गरज काय होती. काकूंनी जणू एका झटक्यात डोकं वर काढलं आणि नीरवकडे पाहिलं. त्या म्हणाल्या, "अच्छा, तर तुला सगळं काही समजले आहे. मीच मोलकरणीला मारलं, तुला वेडं ठरवलं आणि वैष्णवीच्या आईवडिलांना रस्त्यातून हटवलं." इतकं बोलताना त्यांच्या चेहऱ्यावर गर्व होता, पण त्यांना माहित नव्हतं की त्या आपल्या पराभवावर सही करत आहेत. त्याच क्षणी नीरवने टेबलावर ठेवलेला रिमोट उचलला आणि समोरच्या भिंतीवर लावलेला प्रोजेक्टर चालू केला. सर्व रेकॉर्डिंग, फोटो, ऑडिओ, व्हिडिओ सर्वांच्या डोळ्यासमोर आले. पाहुणे, वकील, रिपोर्टर हे सगळं पाहत होते. काकूंचं हसू अचानक गायब झालं. त्या अविश्वासाने सर्वांकडे पाहू लागल्या की हे काय आहे? हे तुम्ही लोक काय करत आहात? त्यांच्या आवाजात आज ती ताकद उरली नव्हती, जी संपूर्ण कुटुंबाला गप्प करायची. मी पहिल्यांदा त्यांच्याकडे पावले टाकली. अगदी समोर जाऊन त्यांच्या डोळ्यात डोळे घालून म्हणाले की जे तुम्ही वर्षानुवर्ष होऊन दिलं नाही, हे सगळं सत्य आहे. आता आम्ही घाबरणार नाही. सर्वांच्या नजरा त्यांच्यावर होत्या आणि प्रत्येक चेहरा प्रश्न विचारत होता. आणि काही लोकांनी तर मोठ्या काकांकडेही पाहिलं, जे धक्क्याने उभे होते. नीरवने आपल्या वडिलांकडे पाहून म्हटलं, "पापा, ही बाई खूप स्वार्थी आहे." इतकं ऐकून मोठ्या काकांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यांनी आपल्या आयुष्याचं ते सत्य पाहिलं होतं की ज्याकडे त्यांनी नेहमी पाठ फिरवली होती. एका क्षणासाठी ते शांत बसले आणि त्यांनी डोळे मिटले. जणू अनेक वर्षांची शांतता आता त्यांच्यावरही ओझं बनली होती. रिपोर्टरने काकूंकडे माईक केला, पण त्या काहीच बोलू शकल्या नाहीत. ज्या प्रत्येक मेहफिलीत बोलायच्या, प्रत्येक निर्णयावर शेवटचा शब्द सांगायच्या, आता त्यांच्याकडे बोलण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. त्यांची जीभ, जी कारस्थानाची साक्षीदार होती, आता निर्जीव झाली होती. त्या रात्री आम्ही एक खेळ संपवला. तो खेळ ज्यामध्ये निरागसतेला प्यादं बनवलं गेलं. मोलकरणीचा व्हिडिओ आणि तिच्या तोंडातून निघालेला एक एक शब्द काकूंना खोटं सिद्ध करण्यात यशस्वी झाला होता. आम्ही न्यायालयात पाऊल ठेवलं तेव्हा नजरा आमच्याकडे वळला. कॅमेऱ्याचे फ्लॅश चमकले. रिपोर्टर्सनी आवाज दिला, पण आम्ही काहीही बोललो नाही. आम्ही फक्त पुढे गेलो, जणू एखादं शांत वादळ असावं. वकिलाने पुरावे ठेवले, जबाब वाचले आणि रेकॉर्डिंग ऐकवली. न्यायालयाच्या खोलीत शांतता पसरली. तीच शांतता जी अनेक वर्षांपासून लपलेल्या सत्याच्या आवाजात ऐकू येते. काकूंच्या चेहऱ्यावर तो अहंकार राहिला नव्हता, जो नेहमी त्यांच्या कपाळाची निशाणी असायचा. आता ती खोट्याची निशाणी होती. त्यांच्या डोळ्यात जी ओल होती ती शरमेची नव्हती. ती तीच हतबलता होती जी त्यांनी इतरांना दिली होती आणि स्वतः सहन करत होत्या. मोठ्या काकाने काकूंना सोडण्याचा निर्णय घेतला होता. न्यायालयाच्या निर्णयानंतर जेव्हा आम्ही बाहेर आलो, तेव्हा आकाश निरभ्र होतं. निकाल आमच्या बाजूने लागला होता. काकूंना अटक करण्यास आली होती आणि त्यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा सुनावण्यात आली होती. आम्हाला आनंद होता की आम्ही आमची लढाई जिंकलो होतो. मोठे काका आमच्यासमोर लाजिरवाणे झाले होते. त्यांनी आपल्या मुलाचीही माफी मागितली की इतके वर्ष ते आपल्या पत्नीच्या हाताने मूर्ख बनत राहिले, आणि माझीही माफी मागितली की कधी मी माझ्या पत्नीबद्दलही काही चांगलं विचार करू शकलो नाही. त्यांचं म्हणणं होतं की माझ्याकडून एक काम खूप चांगलं झालं की मी माझ्या मुलाची पत्नी बनवलं. तुम्हा दोघांचं लग्न करून देणं कदाचित माझ्या आयुष्याचं ओझं कमी करणं आहे. आम्ही दोघे आता एकमेकांना मजबूत सिद्ध करू शकलो होतो. मी आता कोणताही प्रश्न नव्हते, फक्त एक सत्य होते. आम्ही एकमेकांना
केवळ चाहणारे नव्हतो तर ओळखणारेही होतो. नीरवने माझ्याकडे पाहिलं, जणू तो न बोलता सगळं काही सांगत होता. आणि मी सुद्धा शिकले होते की सत्यासाठी ओरडावं लागत नाही. जे सत्य असतं ते स्वतःच बोलतं. शांततेत जी ताकद असते ती कशातही नसते. ती शांतता जी कोणत्याही कमकुवतपणाची अदालत नाही तर संयमाची तीव्रता आणि एकाकी माणसाकडे असते, जे आपल्या शरीरातून निघून आपल्या आत्म्यापर्यंत पोहोचते. आम्ही सगळं जिंकूनही काही साजरं केलं नाही. ना कोणताही उत्सव, ना कोणताही आनंद. फक्त एक शांतता जी मोठ्या काकांकडे पाहून फिकी पडली होती. मोठे काका या सगळ्यानंतर खूप उदास झाले होते. नीरवचे डोळेही रिकामे होते. पण त्याने आपल्या वडिलांना आधार दिला आणि म्हणाला की मी तुमच्यासोबत आहे. आता कधीही आपल्याला एकमेकांपासून कोणीही वेगळं करू शकत नाही. नीरवच्या डोळ्यात ती खोली होती, जी फक्त अशा माणसाच येते, ज्याला माहीत असतं की स्वातंत्र्याचा अर्थ फक्त कैद नाही, तर कैदेतून बाहेर पडणं आणि स्वतःचा स्वीकार करणं आहे. आणि मी स्वतःला पहिल्यांदाच पूर्णपणे मिळवलं होतं. आज मी नीरवसोबत आहे. त्याच्या बरोबरीने उभी राहते. मी ती मुलगी राहिली नाही, जिला आदेश सुनावला जायचा. आता मी ती स्त्री आहे, जी निर्णय घेते. आपल्या पतीची ताकद बनले आहे. मी माझ्या आयुष्याचा एक मोठा काळ रडत आणि भीतीत घालवला आहे. पण आता तो काळ चालू झाला आहे. तो नेहमीसाठी प्रेम आहे, आपुलकीचा आहे. मित्रांनो, मी आशा करते की तुम्हाला आमची कहाणी आवडली असेल. कहाणी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून पुढचे अपडेट सर्वात आधी तुम्हाला मिळेल. धन्यवाद.